नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेतामध्ये किंवा शेतासाठी ड्रीप सिंचनसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, याबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, याची आपण थोडक्यात माहिती पाहूया. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शेतकरी योजनेवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे थोडक्यात माहिती सांगतोय मी. तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुमच्या गावातील कृषी सहाय्यकांना भेटा किंवा तालुक्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपण जाऊन माहिती घेऊ शकता. त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल. पण आपण ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला कोणती अडचण येऊ शकते, कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज भरलं पाहिजे, याबाबत हा व्हिडिओ असणार आहे मुख्यत्वे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे, सर्व शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलवरती क्लिक करायचं आहे. आता थोडक्यात आपण योजना पाहूया. योजना पाहण्यासाठी मी सांगतोय तुम्हाला, तुम्हीच पाहायचं आहे. शेतकरी योजनेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यावरती क्लिक केलात तर आपल्याला पूर्ण योजना यामध्ये दिसून जाईल. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती दिसेल. त्यानंतर बेनिफिट वगैरे यामध्ये दिसेल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान मिळणार आहे. आता यासाठी कागदपत्रे काय काय आहे तर सगळे आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर बेनिफिटवरती क्लिक केलात ना, व्ह्यू बेनिफिटवरती, या ठिकाणी आपल्याला पूर्ण हा PDF फाईल दिसेल. ह्याला आपण झूम करून व्यवस्थित पाहू शकता. म्हणजे किती मिळणार आहे, कुठल्याला काय किती मिळणार आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता. अंतर आणि त्याचे अनुदान वगैरे, म्हणजे प्रत्येक हेक्टरसाठी ठरवून दिलेले अनुदान आहेत, त्या हिशोबानेच अनुदान आपल्याला मिळणार आहे. तर ठीक आहे, आपण फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण पाहूया. आता काय करायचं मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी परत मेन होमवरती क्लिक करतोय मी. त्यानंतर परत या ठिकाणी होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर अर्जदार लॉग इनवरती क्लिक करून यायचं आहे. अर्जदार लॉग इनचा पेज अशा प्रकारे आपल्याला दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 3 ऑप्शन येतात. एक शेतकरी गटासाठी, वैयक्तिक शेतकऱ्यासाठी 2 पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्ही जर शेतकरी गट असेल, यापूर्वी आपण नोंदणी केलं असेल तर त्याच्या माध्यमातून देखील आपण अर्ज करू शकता, किंवा वैयक्तिक जर शेतकरी आपण वैयक्तिकरण असाल तर देखील वैयक्तिक शेतकरी म्हणून आपण फॉर्म भरू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वैयक्तिक शेतकरीवरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी फार्मर आय डी टाकायचा आहे. फार्मर आय डी आता कुठे मिळणार आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर ठीक आहे, नसेल तर या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र केव्हा मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. या ठिकाणी कशा प्रकारे काढायचं आहे याची माहिती आहे. आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. तर आता यासाठी इथे क्लिक केलात ना, या ठिकाणी आधार नंबर टाकलात तर परत एक OTP मिळेल, आपला फार्मर आय डी आपल्याला दिसून जाईल. पण हे OTP वगैरे नको असेल आपल्याला तर काय करायचं आहे, डायरेक्ट ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती यायचं आहे. याचा लिंक आपल्याला खाली मिळेल, दोन्ही पण वेबसाईटची लिंक मिळतील. या ठिकाणी आपण पाहू शकता mhfr.agristack.gov.in हा वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकलात ना, आपल्याला आधार नंबर टाकून चेक केलात ना, आपल्याला फार्मर आय डी या ठिकाणी दिसून जाईल. आधार नंबर या ठिकाणी टाकायचा, चेक केल्यानंतर आपला फार्मर आय डी यामध्ये दिसून जाईल. अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर हा फार्मर आय डी आपल्याला उचलायचा आहे. डबल क्लिक केल्यानंतर सिलेक्ट होईल. ह्याला डायरेक्टली असे उचलून काय करायचं आहे, ह्यामध्ये सोडायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता काय होणार आहे, ज्या मोबाईलला म्हणजेच फार्मर आय डीला कुठला मोबाईल नंबर लिंक असेल, OTP तपासावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पूर्ण असा डिटेल्स येईल. यामध्ये वैयक्तिक माहिती आणि राहण्याचा पत्ता. त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही लॉग इन करत असाल तर आपल्याला काय करायचं आहे, जात, श्रेणी आणि अपंगत्व ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे खाली आणि ते निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर आपण कुठल्या कास्ट असेल त्यामध्ये कास्ट आपण निवडून घ्यायचं आहे, किंवा ऑदर असेल SC ST असेल तर निवडायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नसेल तर ऑदर करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. त्यानंतर अपंगत्व असेल तर यस करायचं आहे आणि तो प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. नसेल तर नो करायचं आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला PDF फाईल अपलोड करायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर खाली सेव्ह करायचं आहे आणि घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. आता आपण ड्रीपसाठी अर्ज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे,
या ठिकाणी सिंचन साधने व सुविधावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसेल आपला पूर्ण तालुका, गाव आणि फार्मर आयडी दिसेल. काय होतं मित्रांनो, एकेकाही वेळी म्हणजे या ठिकाणी 3-4 फार्मर आयडी असतात. प्रत्येक सातबाराचा एक फार्मर आयडी वेगळा निघतो. तर अशा स्थितीमध्ये आपण गडबडून जाण्यापेक्षा काय करायचं आहे, कुठल्या शेतासाठी कुठला फार्मर आयडी पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जमिनीचा तपशीलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जेवढे देखील जमीन असतील आपले सर्व जमीन दिसतील आणि या ठिकाणी त्याचा फार्मर आयडी आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपला गट नंबर पाहू शकता आणि क्षेत्र किती आहे तो क्षेत्र देखील पाहू शकता आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करायचं आहे त्या फार्मर आयडी निवडून आपण अर्ज करू शकता. व्हिडिओ थोडासा लांब होईल पण पूर्ण सविस्तर व्हिडिओ असणार आहे, पूर्ण आपल्याला माहिती मिळेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं, परत या ठिकाणी सिंचन साधने व सुविधावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी परत पूर्ण माहिती येईल. त्यानंतर या ठिकाणी मुख्य घटकवरती क्लिक करायचं आहे, सिंचन साधने आणि सुविधावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बाबीवरती क्लिक करून आपल्याला ठिबक सिंचनवरती क्लिक करायचं आहे. हे सर्व माहिती आपण नंतर एक एक व्हिडिओ बनवून आपण पाहणार आहोत. एक एक व्हिडिओ आपण पाहूया. आज आपण प्रथम सिंचन आणि साधन ठिबक सिंचनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उपघटकवरती क्लिक केल्यानंतर इनलाईन पाहिजे की ऑनलाईन. लक्षात घ्या, इनलाईन म्हणलं की त्यामध्ये ज्यांना माहीत आहे ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी. इनलाईन म्हणलं की जे ड्रिपर असतात, गुंडी असतात पाणी पडायची, ते पाईपमध्ये असतात. आणि ऑनलाईन म्हणजे बाहेर गुंडी आपल्याला होल पाडून बसवाव्या लागतात. आपण जर फळबाग करत असाल म्हणजे उदाहरणार्थ जास्त दिवस टिकणारा पीक असेल तर ऑनलाईन करायचे, कारण तुमची इच्छा शेवटी. पण मी काय सांगतोय, भविष्यात जर चेकअप झाली, एखादा ड्रिपल चेकअप झाली तर त्याला तुम्ही क्लीन करू शकता ऑनलाईन असेल तर. इनलाईन असेल तर ते एखाद्या ज्या पूर्णपणे चेकअप झाला तर कट करून आपल्याला बसावं लागेल. ऊस किंवा भाजीपाला पिकं अशी जर करत असाल तर आपण इनलाईन निवडू शकता. आणि फळबागा असतील, जास्त दीर्घकालीन पीक मुदतीचे पिकं जर आपण करत असाल तर ऑनलाईन निवडणं योग्य आहे, पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही अवश्य करा. आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी चारपट पाणी वगैरे असेल तर त्या ठिकाणी जरा इनलाईन जरा चोकअप होतं, प्रॉब्लेम येतं. तुम्ही ते सर्व पूर्ण अभ्यास करा, दुकानदाराला भेटा, म्हणजे कोणाकडून आपण मटेरियल घेणार त्याला भेटा, त्याच्याकडून सल्ला घ्या, त्यानंतर तुम्ही निवडा. त्यानंतर ऑनलाईन निवडतोय मी या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी अंतर निवडायचं आहे. लक्षात घ्या, हा अंतर मीटरमध्ये आहे. तुमचं जे कुठलं देखील पीक असेल त्याच्या हिशोबाने निवडायचं आहे. समजा तुम्ही ऊस करत असाल, 4 फुटी ऊस सरे असतील तर तुम्ही या ठिकाणी पहा, हा निवडायचं नाही, ह्याच्यापेक्षा लहान अंतर निवडायचं. कधीही लक्षात ठेवा, तुमचा जो अंतर असेल त्या अंतरापेक्षा कमी अंतरचा निवडायचं, कारण भविष्यात तुम्हाला सबसिडी काढताना अडचण येणार नाही. तर ऊस असेल तर हा निवडा, 1.2 बाय 0.6. आता कधीही लक्षात ठेवा, मी काय सांगतोय आपल्या लक्षात आलं असेल. तुमचा जर 10 बाय 10 लागवड असेल तर तुम्ही 10 बाय 10चं यामध्ये निवडू नका. त्यापेक्षा 7-8, 7-6 असं करा. यामध्ये भविष्यात तुम्हाला ड्रीप करताना ते जास्त कमी अंतर करता येईल. तुम्ही जर जास्त अंतर निवडलात आणि कमीसाठी जर अंतर कमी केलात तर तुम्हाला ते सबसिडीमध्ये अडचण येऊ शकतात. तर आता मी काय करतोय या ठिकाणी 1.8 बाय 6 हे मी निवडतोय. मी द्राक्षासाठी करतोय तर द्राक्षासाठी हा ठीक आहे, हे निवडतोय मी. त्यानंतर खाली 2-1 नंतर मला तिसरे आपत्ती नाही असेल तर यस करा, नाही तर नो करा. आता मला काय म्हणायचं आहे, हे सर्व बाबी निवडताना तुम्ही एकदा कृषी सहाय्यकांना भेटा किंवा संबंधित जे तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांना तुम्ही भेटू शकता, किंवा डीलर जे असतात त्यांच्याकडून तुम्ही मटेरियल खरेदी करणार आहात त्यांना एकदा अवश्य भेटा आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या. त्यानंतर यामध्ये क्षेत्र टाकायचं आहे. आपल्याकडे एकाहून अधिक उतारे असतील तर सर्व या ठिकाणी दिसतील फार्मर आयडी. ज्या उतार्यासमोर करायचं आहे त्यासमोर करायचं आहे, क्षेत्र टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी काय करतोय, 2 एकरासाठी करतोय तर मी हेक्टरमध्ये 0 करतोय आणि गुंठामध्ये 80 करतोय. तर मी 80 गुंठ्यासाठी हा ड्रीप करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भरू शकता. यामध्ये 2 हेक्टर जर करायचं असेल तर यामध्ये 2 करू शकता तुम्ही. हेक्टरमध्ये टाकायचं आणि पुढे 0 करायचं. तुम्हाला 1.20 करायचं असेल तर 1 हेक्टर 20 आर करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. ह्यामध्ये असं टाकणं अपेक्षित आहे. मी पूर्व सहमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसवल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे
आणि जतन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता आपला अर्ज सेव्ह झालेला आहे. आता काय करायचं आहे, आणखी याच्या व्यतिरिक्त आपल्याला जेवढे काही बाबी निवडायचं असेल तुम्ही सगळे निवडून घ्या एकदाच आणि त्यानंतर परत मेनूवरती जायचं आहे. आता मला एकच भरायचं आहे तर मी एकच भरतोय. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही बाबी निवडायची असतील तर तुम्ही निवडू शकता. आता मी काय करतोय, अर्ज सादर करावरती क्लिक करतोय. आता अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक ऑप्शन दिसेल, या ठिकाणी पहावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला पाहायला मिळेल की ठिबक सिंचन आपण निवडलेलं आहे. अंतर या ठिकाणी दिसेल, हे सर्व माहिती यामध्ये दिसेल. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी परत क्लिक करायचं आहे. अटी व शर्ती मला मान्य आहेत वरती. त्यानंतर पे ॲप्लिकेशन फी वरती क्लिक करायचं आहे. यासाठी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एकदाच आपल्याला पेमेंट करावं लागतं. म्हणजे वर्षात तुम्ही किती अर्ज भरा, पण एकाच वेळी आपल्याला पेमेंट करायचं आहे. तुम्ही यामध्ये एकाच पेमेंटमध्ये 10 देखील अर्ज भरू शकता किंवा एक देखील अर्ज भरू शकता. आता पे वरती क्लिक करतोय मी. पे वरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंटचा मला ऑप्शन येतोय. आता मी काय करतोय, याला पेमेंट करून घेतोय. मेक पेमेंटवरती क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट आणि IMPS असे ऑप्शन येतात. यामध्ये मी नेट बँकिंग निवडतोय. त्यानंतर पे गव्हर्नमेंट इंडिया म्हणजे ऑल बँक जी आहेत त्याच्यावरती क्लिक करतोय. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कितीचा पेमेंट पाहिजे, ₹23.60 पेमेंट असणार आहे. ह्याच्यावरती मी काय करतोय, प्रोसेड करून घेतोय पेमेंटसाठी. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, QR कोड त्याने तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जर फोनपे, गुगल पेने जर करणार असाल तर डायरेक्ट QR कोडवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर एक QR कोड दिसेल, त्याला तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्कॅन करा. त्यानंतर स्कॅन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली पे करून टाका. तुमचा फोनपे किंवा गुगल पेमधून पेमेंट करून टाका. त्यानंतर पेमेंट आपला सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपल्यासमोर असा एक पॉपअप येईल किंवा रिसिप्ट मिळेल आपल्याला पेमेंटचा. याला प्रिंट सुद्धा काढू शकता किंवा काही गरज नाही याची. आपण काय करायचं, डायरेक्टली घटक इतिहास पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, लागू केलेले घटक यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर लागू झालेले म्हणजेच आता आपण जे नवीन अर्ज केलेले आहेत, ज्यांची निवड झालेली नाही असे अर्ज आपल्याला दिसतील. आता या ठिकाणी पाहू शकता आपण, हा जो अर्ज आहे या ठिकाणी आलेला स्थिती वेट लिस्टमध्ये दिसतं, म्हणजे प्रतीक्षा यादीमध्ये दिसतं आपलं. आता ह्याची पोचपावती काढण्यासाठी काय करायचं आहे, पावती पहावरती क्लिक करायचं आहे. जर समजा एखाद्या वेळी आपला काही कारणामुळे पेमेंट फेल्ड झाला तर आपण यामध्ये पेमेंट प्रलंबित वरती क्लिक करून आपण पेमेंट करू शकता. निवड झाली तर छाननी अंतर्गत अर्ज वरती बघू शकता. निधी वितरण ज्याची झाली असेल ते पाहू शकता. नाकारलेले किंवा रद्द झालेले अर्ज देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. आता पावती काढण्यासाठी काय करायचं आहे, किंवा या ठिकाणी अर्ज पाहू शकता किंवा हे नको असेल तर हे कॅन्सल सुद्धा करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या अर्जाला पेमेंट केला असेल तो कॅन्सल केला तर तुम्हाला परत पेमेंट करायला लागेल. त्यानंतर यावरती पहावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पावती येणार आहे. ह्याची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता आणि तुम्ही ठेवू शकता. तर हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असणार आहे अशी मी आशा करतो. काही अजून आपल्या मनामध्ये काही शंका, प्रश्न असतील तर खाली अवश्य कमेंट करा, त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला अवश्य लाईक करा. धन्यवाद.